नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. वेलकम टू प्रोफेसर सुनील सायन्स अकॅडमी. आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. जसं की काल राज्यसेवेची आन्सर की आली, सर्वप्रथम सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपल्या सर्वांना बरेचसे चांगले मार्क्स मिळाले असावेत. आता बघा, आता आगामी जी आपली MPSC कंबाईंड 2022ची परीक्षा येणार आहे फेब्रुवारीमध्ये, त्या परीक्षेमध्ये सायन्स हा विषय 15 मार्कासाठी विचारला जातो. त्याच्यामध्ये बेसिकली केमिस्ट्री, फिजिक्स आणि बायोलॉजी या प्रश्नावर जास्त भर दिलेला असतो. या 3 टॉपिकवर जास्त प्रश्न असतात. तर आजचा आपला हा जो व्हिडिओ आहे तो आहे सायन्समध्ये केमिस्ट्री टॉपिकमध्ये, सायन्सच्या केमिस्ट्री विषयामधील 2020चे प्रश्न, त्याचं विश्लेषण आणि ते प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे ते आपण इथे बघणार आहोत. फेब्रुवारी 2022ला तुमचा पेपर होणार आहे, तो 2021चा असणार ॲक्च्युली. आता बघा, केमिस्ट्री विषयामध्ये 4 ते 5 प्रश्न तुम्हाला विचारले जातात, बरोबर. 4 ते 5 प्रश्नामध्ये लगभग या जवळपास 10 मार्काचा वेटेज आहे याला, बरोबर. तर या व्हिडिओमध्ये आपण किंवा कुठल्या टाईपचा प्रश्न विचारलेला आहे, त्या प्रश्नाला कशा प्रकारे अटेम्प्ट करायचं, त्याच्या मागे कन्सेप्ट काय, हे सगळ्या गोष्टी आपण इथे डिस्कस करणार आहोत. ते एक प्रॉपर मी सिरीज स्टार्ट केलेली. त्या सिरीजमध्ये काय होणार, प्रश्न, तो प्रश्न कसा दिलाय, त्याचे आन्सर कसे आपल्याला सोडवायचे, त्या प्रश्नामागे काय कन्सेप्ट आहे, सगळ्या गोष्टी आपण इथे डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके, चला तर मग पहिला प्रश्न बघूयात. पहिला प्रश्न बघा, तुम्हाला काय दिला 2020च्या परीक्षेमध्ये होता पहिला प्रश्न. तर या प्रश्नामध्ये दिलेलं आहे, खालीलपैकी कोणते लोह खनिज सर्वोत्तम दर्जाचे आहे. लोह म्हणजे आयरन, बरोबर. आयर्न त्याला म्हणतो, खनिज म्हणजे ओर. विच ऑफ द फॉलोइंग इज द बेस्ट क्वालिटी आयर्न ओर. आयर्नचा ओर कुठला असतो, बेस्ट ओर कुठला आहे. आता ओर म्हणजे बेसिकली काय असतं, ओर म्हणजे काय असतं, सॉलिड रॉक असतो, है ना. इट इज अ रॉक लाईक स्ट्रक्चर, नॅचरली ऑकरिंग रॉक, त्याला काय म्हणतो पण, नॅचरली ऑकरिंग रॉक. नॅचरली ऑकरिंग रॉक, रॉक म्हणजे खडक, रॉकलाच काय म्हणतो आपण, खडक, म्हणजे खडकाप्रमाणे असतो. आणि या खडकातून काय करतो, मिनरल्स आपण एक्स्ट्रॅक्ट करतो, मिनरल्स आपण बाहेर काढतो. मिनरल्स आर एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम ओर, एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम ओर, मिनरल्स आपण याच्यापासून बाहेर काढतो. आता इथे तुम्हाला सगळे हे 3 ओर दिलेत. हेमॅटाइट बघा, तुम्हाला हेमॅटाइट दिलेलं, राईट. हेमॅटाइट हा आयर्नचा ओर आहे, लिमोनाइट पण हा आयर्नचा ओर आहे, आणि मॅग्नेटाइट पण हा आयर्नचा ओर आहे. तुम्हाला काय विचारलं, बेस्ट क्वालिटी ओर कुठला राहील. आता बघा, या तिन्ही ओरबद्दल तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन सांगतो मी. हेमॅटाइट जो असतो त्याचा फॉर्म्युला असतो Fe2O3. आता आयोग काय करू शकतो, तुम्हाला फॉर्म्युलाबद्दल विचारणार. त्यानंतर लिमोनाइट काय असतं, लिमोनाइटचा फॉर्म्युला असतो FeOOH n टाइम्स H2, हा एक फॉर्म्युला असतो, किंवा त्याला आपण म्हणतो Fe2O3 थ्राईस H2, हा एक फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता. मॅग्नेटाइटचा फॉर्म्युला असतो Fe2O3, मॅग्नेटाइट इज Fe2O3, आणि या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे मॅग्नेटाइट. आता हे कसं, आता मॅग्नेटाइट हा जो ओर आहे ना, वन ऑफ द बेस्ट क्वालिटी ओर आहे. त्याच्यापासून आपण काय बनतो, मॅग्नेट्स आर ऑप्टेन, या मॅग्नेट्स आर प्रिपेअर्ड, मॅग्नेट्स आर प्रिपेअर्ड म्हणजे याच्यापासून आपण मॅग्नेट बनवतो. मॅग्नेट म्हणजे आपले चुंबक, प्रिपेअर्ड बाय मॅग्नेटाइट ओर. याच्यापासून आपण लोहचुंबक बनवू शकतो. कुठल्या ओरपासून, मॅग्नेटाइटपासून. तुम्ही हे लक्षात ठेवा की लोहचुंबक कशापासून बनतात, Fe2O3 पासून बनू शकतात. आता हेमॅटाइट पण हा एक महत्त्वाचा ओर आहे, इम्पॉर्टंट ओर आहे. लिमोनाइट पण हा महत्त्वाचा ओर आहे. आणि जो मॅग्नेटाइट आपला ओर आहे ना, हा मॅग्नेटाइट खूप जास्त महत्त्वाचा आणि हा बेस्ट क्वालिटी ओर आहे. तर या प्रश्नाचा आन्सर आहे आपलं मॅग्नेटाइट. मॅग्नेटाइट हा बेस्ट क्वालिटी ओर आहे आयर्नचा, म्हणजे हा बेस्ट सर्वोत्तम लोह खनिज आपण म्हणू शकतो. तर याचा आन्सर आहे तिसरं. आता या प्रश्नाबद्दल तुम्हाला अजून काय एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन माहिती हवी, की हे तर झाले आपले आयरनचे ओर, लोखंडाचे ओर झाले, तर बाकी एलिमेंटचे ओर, कॉपरचे ओर कसे झाले, ॲल्युमिनियमचे ओर कुठले कुठले आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती हव्यात. तर हा टेबल तुम्हाला एक जस्ट जनरल इन्फॉर्मेशनसाठी हा टेबल माहिती असायला हवा. आता बघा, या टेबलमध्ये तुम्हाला भरपूर टाईपचे ओर दिलेले आहेत. ॲल्युमिनियमचे ओर, ॲल्युमिनियममध्ये बॉक्साईट खूप महत्त्वाचं आहे. बॉक्साईट झालं, डायस्पोर, कॅव्हलंट, याचे फॉर्म्युले पण तुम्हाला विचारू शकता. तर बॉक्साईटचा फॉर्म्युला काय, Al2O3 n टाइम्स H2O, Al2O3 H2O, Al2S2O5OH 4 टाइम्स. आता बघा, आयनचे ओर, आयनच्या ओरवर प्रश्न विचारलेला 2020मध्ये काय विचारलेलं आहे, हेमॅटाइट दिलं होतं, मॅग्नेटाइट दिलं होतं, राईट. लिमोनाइट पण दिलं होतं. या तिघांचे फॉर्म्युला बघा, हेमॅटाइट Fe2O3, Fe3O4, लिमोनाइट Fe2O3 3 टाइम्स H2O. सिडेराइट पण हा आयनचा ओर आहे, सिडेराइट पण एक आयनचा ओर आहे.
त्यानंतर कॉपरच्या ओरबद्दल पण तुम्हाला विचारू शकतात. कॉपर पायराईट काय आहे, कॉपर ग्लान्स म्हणजे काय असतं, क्युप्राईट काय असतो आणि मॅलेचाईट पण महत्त्वाचं आहे. मॅलेचाईट ग्रीन म्हणून काहीतरी, याचा ग्रीन कलर असतो, मॅलेचाईट ग्रीन, लक्षात ठेवा मॅलेचाईट ग्रीन. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न बनू शकतो. ॲझुराईट पण हा कॉपरचा ओर आहे. मॅलेचाईट ग्रीन खूप महत्त्वाचं आहे, तर इथे आपण इम्पॉर्टंट करू शकता. मॅलेचाईट ग्रीन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर तुम्हाला झिंक मेटलचे ओर्स काहीतरी इथे दिलेले ते बघूयात. झिंक मेटलचे कुठले कुठले ओर्स आहेत. झिंक ब्लेंड त्यालाच म्हणतो आपण स्पेलराईट, झेडएनएस त्याचा फॉर्म्युला आहे. कॅलेमाइन पण आहे त्याचा ZnCO3. कॅलेमाइनचा फॉर्म्युला असतो झिंक कार्बोनेट, कॅलेमाइन इज झिंक कार्बोनेट. झिंकाईट ZnO. गॅलेना हा लीडचा असतो. आता लीडचे बघा ओर कुठले महत्त्वाचे ओर्स आहेत. लीडचे महत्त्वाचे ओर्स, गॅलेना म्हणजे PbS, एंजलसाइट मतलब PbSO4, सिरुसाइट म्हणजेच PbCO3. हे तीन आपले कशाचे ओर आहेत, लीडचे. लीड म्हणजे PB. गॅलेना हा खूप महत्त्वाचा ओर आहे, गॅलेना खूप महत्त्वाचा ओर आहे, प्रश्न येऊ शकतो. तर त्याला तुम्ही अत्यंत महत्त्वाचा तुम्ही या नोट्स बनवून ठेवा, स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. टीन बघा, हा म्हणजे टीनचा सिम्बॉल असतो SN म्हणजे टीन, बरोबर, SN म्हणजे टीन असतं. आता बघा टीनचे कुठले कुठले ओर्स महत्त्वाचे ते आपण बघूयात. टीनमध्ये असतो टीन स्टोन असतो SnO2, त्याला म्हणतो आपण कॅसराईट. सिल्वर ग्लान्स त्याला अर्जेंटाईट म्हणतो Ag2S. पायरागायराईट त्याला Ag3SB3. रुबी सिल्वर महत्त्वाचं आहे, रुबी सिल्वर इज व्हेरी इम्पॉर्टंट. एकदा आयोगाने जर्मन सिल्वरवर प्रश्न विचारलेला, तसा हा रुबी सिल्वर. हॉर्न सिल्वर म्हणजे AgCl. स्टेफेनाइट आणि प्रुसाइट हे इतके महत्त्वाचे नाही, कारण हे वेगवेगळे नाव आहेत, आतापर्यंत प्रश्न विचारला नाही आहे. जे इम्पॉर्टंट आहेत ते मी तुम्हाला या टेबलमध्ये सांगितलेलं आहे. तर हा टेबल तुम्ही जरी लक्षात ठेवला ना, तुम्ही जर लिहून ठेवला, याला 4-5 वेळा रिवाईज केलं, रिव्हिजन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. रिव्हिजन जर झाली नाही ना, तर जसा पेपर जायचा तसा पेपर जात नसतो. रिव्हिजन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला कसा वाटला हा पॅटर्न, प्रश्न आणि त्याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन, म्हणजे तुमचं एक प्रकारचं रिव्हिजन पण होतं, कन्सेप्ट पण तुम्हाला शिकायला मिळतो आणि तुमच्या प्रश्नाचा आन्सर पण तुम्हाला मिळते. तर या हा तर वन ऑफ द बेस्ट वे आहे तुम्हाला कुठल्या एक्झामसाठी प्रिपेअर करण्यासाठी. प्रश्नाचा आन्सर कसं आलं, त्याच्यामागची थेरी काय आहे. ओके, कमेंटमध्ये मला सुचवा की हा पॅटर्न तुम्हाला कसा वाटतोय. जर कोणी हा व्हिडिओ नवीन बघत असेल, आपल्या चॅनलला नवीन असेल, तर प्लीज कृपया हे चॅनल सबस्क्राईब करा. जितका होईल तितका व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून जो मी अपकमिंग व्हिडिओ अपलोड करणार त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळेल आणि नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळतील. आणि या चॅनलवर तुम्हाला डिटेल कन्सेप्ट शिकायला मिळतील. असं नाही की वरवर मी इन्फॉर्मेशन दिली, वरवर शिकून फायदा नसतो. जेणेकरून मी नेहमी तुम्हाला सांगत असतो, वरवर शिकून फायदा नाही, की थोडंसं आपल्याला डिटेल कन्सेप्ट पण माहिती असायला हवा. कारण सायन्स हा एक रिझल्ट डिसाइडिंग फॅक्टर झाला आहे सध्या, हा सब्जेक्ट MPSCमध्ये. सायन्सचे 20 प्रश्न, साधारणतः 20 प्रश्न राज्यसेवेमध्ये येतात आणि याच्यामध्ये 15 प्रश्न येतात. 15 आणि 20 म्हणजे खूप मोठा प्रश्नांचा एक नंबर आहे. इतके प्रश्न तुम्हाला जमायला हवे. चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. कॉपर जर्मन सिल्वर धातू मिश्रणात डॅश असतं. आता याच्यामध्ये काय असतं ते बघूयात. द कॉपर अलॉय जर्मन सिल्वर कंटेन्स. जर्मन सिल्वर हा कॉपरचा अलॉय आहे. जर कुठला अलॉय कॉपरचा असेल ना, जर्मन सिल्वरमध्ये काय असतं, कॉपर इज इन मोर अमाऊंट. कॉपर जास्त प्रमाणामध्ये असते. इथे कॉपर जास्त प्रमाणात असते. ओके, आता अलॉईज म्हणजे काय असतं, जनरली अलॉईज म्हणजे काय असतं, अलॉईज इज द होमोजिनियस मिक्सचर ऑफ मेटल्स या एलिमेंट्स. होमोजिनियस मिक्सचर ऑफ वन और मोर एलिमेंट. होमोजिनियस मिक्सचर ऑफ वन और मोर एलिमेंट. होमोजिनियस म्हणजे त्यांच्या फेज सारखे असतात. वन और मोर एलिमेंट, बट one of the element should be metal. element should be metal. म्हणजे याच्यामध्ये एक एलिमेंट हा मेटल असायला हवा. असं नाही की दुसरे नॉन मेटल्स आपण घेतले, एक मेटल तर असायलाच, कंपल्सरी एक मेटल असायला हवा. तर आता बघा हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा. हा एकंदरीत पाठांतराचा प्रश्न आहे. पाठांतर करायच्या पण प्रॉपर पद्धती असतात, त्या पण आपण बघूयात. आता हा जो प्रश्न विचारलाय तुम्हाला, याचा आन्सर बघा या टेबलमध्ये दिलेला आहे. जर्मन सिल्वरमध्ये कॉपर असतं, झिंक असतो आणि निकेल असतो. आता बघा तुम्हाला इथे जर्मन सिल्वर दिसतोय. जर्मन सिल्वर, कॉपर 60%, झिंक 25%, निकेल 15%. आता या प्रश्नामध्ये काय विचारलं होतं तुम्हाला, की हा जर्मन सिल्वर कुठल्या कुठल्या मेटलपासून बनलेला आहे.
एखादाच प्रश्न असा विचारू शकतात की जर्मन सिल्वरमध्ये या एलिमेंटचं पर्सेंटेज काय आहे, हा प्रश्न पण विचारू शकतो की काय पर्सेंटेज दिले तुम्हाला. जर्मन सिल्वरमध्ये कॉपर 60, झिंक 25, निकेल 15%. याचा यूज काय, फॉर मेकिंग युटेन्सिल्स म्हणजे भांडे वगैरे बनवण्याला आपण याचा यूज करतो. आता काही महत्त्वाचे काही महत्त्वाचे तुम्हाला अलॉईज इथे दिलेले आहेत. कुठले कुठले बघा. ब्रासवर पण प्रश्न विचारू शकतो. ब्रास कंटेन्स कॉपर 60 to 80%, झिंक 40 to 20% फॉर मेकिंग हाऊस होल्ड युटेन्सिल्स म्हणजे घरामध्ये जे आपण भांडे वगैरे यूज करतो ते ब्रासपासून बनवले जातात. ब्रॉन्झ पण खूप महत्त्वाचं, त्याचे मेडल्स वगैरे बनतात. कॉपर 75%, टीन 25 to 10% फॉर मेकिंग कॉइन्स, आयडल्स अँड युटेन्सिल्स म्हणजे कॉइन्स बनवण्यासाठी आपण याचा यूज करतो, आयडॉल्स बनवण्यासाठी यूज करतो, मूर्त्या वगैरे बनवण्यासाठी यूज करतो, आणि युटेन्सिल्स म्हणजे भांडे वगैरे बनवण्यासाठी याचा यूज करतो. नंतर तो मॅग्नेलियम इतका महत्त्वाचा नाही, तरी पण एकदा तुम्ही जस्ट रीड करून ठेवा. फॉर मेकिंग एअरक्राफ्ट फ्रेम असा विचारू शकतो की एअरक्राफ्ट फ्रेम बनवण्याला कुठला अलॉय यूज करतो. मॅग्नेलियम म्हणजे मॅग्नीज आणि ॲल्युमिनियमचा अलॉय. याच्या नावातच बघा मॅग्नेलियम म्हणजे मॅग्नेशियम आणि ॲल्युमिनियम. बेल मेटल खूप महत्त्वाचं. बेल मेटल म्हणजे त्याच्यापासून आपण बेल्स बनवतो. काय काय असतं त्याच्यात, कॉपर आणि टीन. गन मेटल पण खूप महत्त्वाचं आहे. कॉपर 85%, झिंक 10% आणि टीन 5%. यूज फॉर इंजिनिअरिंग पर्पजेस. सोल्डर म्हणून एक अलॉय असतो, सोल्डरिंग ऑफ मेटल्स, त्यासाठी आपण यूज करतो. त्याच्यामध्ये टीन असतं आणि लीड असतो 50 to 25%, आणि टीन काय असतं 50 to 75%. ड्युरॅलियम हा पण एक ॲल्युमिनियमचा अलॉय आहे, हा पण महत्त्वाचा आहे. स्टेनलेस स्टील इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. स्टेनलेस स्टील खूप महत्त्वाचं आहे, कारण दैनंदिन जीवनामध्ये आपण स्टेनलेस स्टीलचे भांडे वापरतो. याच्यामध्ये आयरन असतं 82%, क्रोमियम पण असतो, निकेल पण असतो. हा प्रश्न विचारू शकतात ना की स्टेनलेस स्टीलमध्ये कुठला मेटल असतो. नॉर्मल स्टील जे असतं आपलं त्याच्यामध्ये Fe 98% असतं आणि कार्बन 2% असतो. बघा, स्टीलमध्ये आयरनचं प्रमाण वाढलं तर त्या स्टीलची क्वालिटी थोडीशी कमी होते. जितकं जास्त आयरन मतलब तुमचं बाकीचे एलिमेंट्स वाढले तर स्टीलचं स्ट्रेंथ पण वाढते आणि त्याची क्वालिटी पण वाढते. ड्युरेलियम जो अलॉय आहे ना, ड्युरेलियम इज यूज इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ एअरक्राफ्ट. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. एअरक्राफ्टमध्ये कुठला अलॉय यूज करतो, पण ड्युरेलियम म्हणजे ॲल्युमिनियमचा अलॉय आहे, मॅग्नेशियम आणि ॲल्युमिनियम. आणि मॅग्नेलियम पण हा एअरक्राफ्ट फ्रेमसाठी आपण वापरतो. तर याच्यावर तुम्ही हा एक प्रश्न, याच्यावर अजून तुम्ही वेगवेगळे प्रश्नाचे आन्सर देऊ शकता. तर हा एक प्रश्न झाला. या प्रश्नामध्ये तुम्हाला, या क्वेश्चनमध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही तुमचे कमेंटमध्ये मला सांगा. हा पॅटर्न तुम्हाला कसा वाटतोय क्वेश्चन आन्सर डिस्कशनचा ते पण मला सुचवा, जेणेकरून मी याच्यामध्ये अजून काही मॉडिफिकेशन असू शकतात तर मॉडिफिकेशन मी करेल. आता बघा, हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्नामध्ये काय विचारलं बघा. स्फटिकासारख्या पदार्थांना, स्फटिक म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिड, हॅज ऑप्शन्समध्ये काय दिलं त्यांनी बघा. डेफिनाइट जॉमेट्री, शार्प मेल्टिंग पॉईंट, अनआयसोट्रॉपिक प्रॉपर्टी. तर या तिन्ही प्रॉपर्टी काय असतात याला मी तुम्हाला डिटेलमध्ये समजवतो. आता क्रिस्टलाइन म्हटलं की काय असतो, क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे असा सॉलिड त्याच्यामध्ये जे एलिमेंट्स, जे ॲटम्स असतात ते प्रॉपर अरेंजमेंट. क्रिस्टलाइन सॉलिड्समध्ये ॲटम्सची अरेंजमेंट काय असते, ॲटम्स आर अरेंज इन प्रॉपर मॅनर. ॲटम्स आर अरेंज्ड इन प्रॉपर मॅनर. हे प्रॉपर मॅनरमध्ये किंवा एक विशिष्ट आकारामध्ये हे अरेंज केलेले असतात. प्रॉपर मॅनर म्हणजे विशिष्टरित्या हे जॉईन केलेले असतात. जसं की क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये असे आपले ॲटम्स जॉईन असतात, बरोबर. असे तुमचे ॲटम्स जॉईन असतात क्रिस्टलाइन सॉलिड्समध्ये. ओके. आता क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये काय असतं, जसं की याचं एक्झाम्पल जर आपण म्हटलं क्रिस्टलाइन सॉलिडचं, तर एक वेल नोन एक्झाम्पल आहे NaCl म्हणजे सॉल्ट. यालाच काय म्हणतो पण सॉल्ट. सोडियम क्लोराईड आहे ना, हा कुठला आहे, याला आपण काय म्हणतो सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड इज आयोनिक, हे आयोनिक असतं, आयोनिक सॉलिड म्हणतो आपण त्याला. हा काय झाला आपला आयोनिक सॉलिड. आयोनिक सॉलिडमध्ये कुठला बॉन्ड असतो सांगा बरं कुठला बॉन्ड असतो आयोनिक सॉलिडमध्ये. आयोनिक बॉन्ड. आयोनिक बॉन्ड कसा बनतो, आयोनिक बॉन्ड बनतो इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण केल्यामुळे बनतो, राईट. इट इज फॉर्म बाय द ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. आयोनिक बॉन्ड इज फॉर्म बाय ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण केल्यामुळं बनणारा बॉन्ड, त्याला काय म्हणतो आपण आयोनिक बॉन्ड, बरोबर. आता जेव्हा मला सांगा NaCl, जे NaCl आपलं मीठ आहे त्याला एक प्रॉपर शेप असतो, क्रिस्टल असतात, बरोबर. प्रॉपर शेप असतो त्याला. म्हणजे पहिला तर डेफिनेट जॉमेट्री शेप म्हणजे जॉमेट्री शेप अँड जॉमेट्री पण म्हणू त्याला, बरोबर. त्याचा मेल्टिंग पॉईंट पण शार्प असतो. NaCl असं नाही की आपण आत्ता टाकलं लगेच मेल्ट झालं, एक पर्टिक्युलर विशिष्ट टेम्परेचर जाऊन ते मेल्ट होतं.
एका विशिष्ट टेम्परेचरवर जाऊन ते मेल्ट होतं, म्हणजे त्याचा एक मेल्टिंग पॉईंट कसा असतो, शार्प, म्हणजे एक फिक्स्ड मेल्टिंग पॉईंट असतो. आणि अनआयसोट्रॉपिक म्हणजे बघा, दिशानुवर्ती गुणधर्म, म्हणजे दिशेवर चेंज होणारे गुणधर्म. आता जेव्हा पण कुठला क्रिस्टलाइन सॉलिड असतो, तर याच्या ज्या फिजिकल प्रॉपर्टीज असतात, तर फिजिकल प्रॉपर्टीज आर डिपेंड्स ऑन द डायरेक्शन ऑफ अवर सॉलिड. फिजिकल प्रॉपर्टीज आर चेंजेस प्रॉपर्टी आर चेंज विथ द डायरेक्शन, म्हणजे दिशा बदलली तर तुमची प्रॉपर्टी बदलली. हा या अनआयसोट्रॉपिक प्रॉपर्टीचा अर्थ असतो. म्हणजे दिशा चेंज झाल्या तर त्याच्या प्रॉपर्टी चेंज होतात. कुठल्या कुठल्या प्रॉपर्टी फिजिकल प्रॉपर्टीमध्ये कुठल्या कुठल्या येणार? फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, तुमचा इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ही एक प्रॉपर्टी आहे. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ही एक प्रॉपर्टी झाली. त्यानंतर थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे हीट ॲक्सेप्ट करण्याची प्रॉपर्टी. थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे तुमचा सॉलिड किती हीट गेन करू शकतो, ह्या प्रॉपर्टी झाल्या, ह्या चेंज होतात. कशा? दिशा बदलली की तुमच्या प्रॉपर्टी चेंज होतात. म्हणजे हा पण पॉईंट याचा बरोबर आहे. आता या सगळ्या प्रॉपर्टीज हे तर आपल्याला कळालं, या प्रश्नाचा आन्सर कळालं की याचा आन्सर आहे ऑल ऑफ दिस, बरोबर. आन्सर 4 झालं. पण अजून या क्रिस्टलाइन सॉलिड सोबत तुम्हाला एमॉर्फस सॉलिड बद्दल पण माहिती असायला हवी. या दोघांचा डिफरन्स काय, या दोघांच्या डिफरन्समध्ये काय प्रश्न विचारू शकतात, ह्या सगळ्या बाबी आपल्याला एकंदरीत माहिती असायला हवे. तर या प्रश्नासोबत आपण थोडीशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन बघूयात, ॲडिशनल इन्फॉर्मेशन. 2 प्रकारचे सॉलिड असतात. एक असतो आपला क्रिस्टलाइन सॉलिड आणि एक असतो आपला एमॉर्फस सॉलिड, म्हणजे पावडर फॉर्म सारखा एमॉर्फस सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये काय असतं? दे हॅव डेफिनाइट शेप अँड जॉमेट्रिकल फॉर्म. याचा शेप डेफिनाइट असतो आणि जॉमेट्री पण डेफिनाइट असते. या उलट आपल्या एमॉर्फस सॉलिडमध्ये दे डू नॉट हॅव डेफिनाइट जॉमेट्रिक अँड शेप. यांचा शेप प्रॉपर नसतो, पण इकडे प्रॉपर शेप असतो बिलकुल, हे लक्षात ठेवा. क्रिस्टलाइनमध्ये डेफिनाइट शेप, इकडे डेफिनाइट शेप नसतो. दे हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट, याचा मेल्टिंग पॉईंट फिक्स असतो. आणि इकडे बघा, दे मेल्ट ओव्हर अ वाईड रेंज ऑफ टेम्परेचर, म्हणजे एक्स आणि वाय टेम्परेचरमध्ये, या कुठल्याही टेम्परेचरमध्ये ते मेल्ट होऊ शकतं. जसं मी समजलं, एक एक्झाम्पल देईल तुम्हाला. एक 100 ते 200च्या मध्ये कुठला एखादा सॉलिड, म्हणजे हा कुठेही जाऊन मेल्ट झाला, म्हणजे ती वाईड रेंज झाली, एक प्रॉपर रेंजमध्ये जाऊन तो मेल्ट झाला. नाउ दे आर रिजिड अँड इनकॉम्प्रेसिबल. इनकॉम्प्रेसिबलचा अर्थ काय असतो? त्याला आपण कॉम्प्रेस करू शकत नाही. त्याला आपण, जसं हा पेन झाला, बरोबर, हा पेन एक सॉलिड आहे बघा, हा सॉलिड. जर या पेनाला मी दाबतोय, प्रेशर देतोय, तर पेन छोटा होणार का? नाही ना. काय होईल? मी एकदा एक सर्टन स्टेजला खूप जास्त प्रेशर देतो, तर काय होईल? हा पेन तुटेल, पण हा छोटा होणार नाही, म्हणजे हा कॉम्प्रेस होणार नाही, हा दबल्या जाणार नाही. म्हणजे सॉलिड कधीच दबल्या जात नाही, बरोबर. म्हणजे जे क्रिस्टलाइन सॉलिड असतं, आपण त्याला दाबू शकत नाही, तो तुटेल, तो क्रश होईल, त्याला तुम्ही तुकडे तुकडे करू शकता, पण त्याला तुम्ही कॉम्प्रेस करू शकत नाही, त्याला तुम्ही दबाव देऊन त्याला छोटं, याचं त्याची साईज कमी जास्त करू शकत नाही. या उलट एमॉर्फस सॉलिडमध्ये बघा, हा पण ॲक्च्युली कॉम्प्रेस होऊ शकत नाही. दे टू आर युजली रिजिड, म्हणजे हे पण रिजिड असतातच. कॅन नॉट बी कॉम्प्रेस टू एनी ॲप्रिशिएबल एक्सटेंट, म्हणजे हे कॉम्प्रेस होऊ शकत नाहीत, हे पण कॉम्प्रेस नाही होऊ शकत. पण याच्यामध्ये एक एक्झाम्पल आहे ग्राफाईट इज सॉफ्ट बिकॉज ऑफ इट्स अनयुज्युअल स्ट्रक्चर. आत्ताच या राज्यसेवा 2021 मध्ये प्रश्न विचारलेला डायमंडबद्दल आणि ग्राफाईटबद्दल. ओके, ग्राफाईट हे लिनियर स्ट्रक्चर असतं, डायमंड हे टेट्रायडल स्ट्रक्चर असतं. डायमंडमध्ये प्रत्येक कार्बन 4 कार्बनला अटॅच असतो. डायमंडमध्ये कार्बनचं हायब्रिडायझेशन, त्याला sp3 म्हणतो. ओके, ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत कार्बन कंपाऊंड्समध्ये. नाव नेक्स्ट बघा, नेक्स्ट विचारलंय तुम्हाला क्रिस्टलाइन सॉलिड्समध्ये, दे गिव्ह अ क्लीन क्लिवेज म्हणजे ब्रेकडाऊन. आपण क्लिवेज म्हणजे कापणे, इथे कापणे अर्थ होतो. दॅट इज ब्रेक इन टू पीसेस विथ प्लेन सरफेस. आता बघा, एखादा ठोकळा दिलाय मी तुम्हाला, समजला, समजा हा ठोकळा आहे. या ठोकळ्याला तुम्ही असं अर्ध कट केलं. अर्ध कट केल्यावर काय होईल? इकडे एक पार्ट वेगळा होईल, इकडे एक पार्ट वेगळा झाला, बरोबर. आता या पार्टचा जो सरफेस आहे, बिलकुल प्लेन सरफेस राहील ना, बिलकुल त्याला प्लेन सरफेस हो. समजा एखादी आपण स्लाइस कट केला, याला स्लाइस कट म्हणतो. हे सरफेस काय राहील? तुमचे प्लेन. बट या उलट तुमच्या एमॉर्फस सॉलिडमध्ये हे इरेग्युलर क्लिवेज असणार, म्हणजे प्रॉपरली सरफेस मिळणार नाही तुम्हाला. आता नेक्स्ट, दे हॅव डेफिनेट हीट ऑफ फ्युजन, म्हणजे एक विशिष्ट टेम्परेचरवर जाऊन ते फ्यूज होणार. दे डू नॉट हॅव डेफिनेट हीट ऑफ फ्युजन, म्हणजे याची एक हीट ऑफ फ्युजन जी असते की विशिष्ट फ्यूज होणे, म्हणजे ते एकत्र, किंवा आपण त्याला एका स्टेटपासून दुसऱ्या स्टेटमध्ये कन्वर्ट करणे. सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस असतं ना, गॅस टू लिक्विड, लिक्विड टू सॉलिड, अशा ज्या इंटर कन्व्हर्जन असतात त्याला आपण म्हणतो. तर इथे ही
स्टेट प्रॉपर फिक्स नसते. नाव नेक्स्ट पॉईंट त्यांनी काय म्हटलं बघा, अनआयसोट्रॉपिक बद्दल त्यांनी काय म्हटलंय. अनआयसोट्रॉपिक मीन्स दॅट इज देअर मेकॅनिकल प्रॉपर्टीज म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज अँड इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज लाईक इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी झालं, डिपेंड्स ऑन द डायरेक्शन अलॉंग विच दे आर मेजर. म्हणजे कुठल्या डायरेक्शनने आपण त्याला मोजणार त्या डायरेक्शनवर त्याच्या प्रॉपर्टी डिपेंड असणार. तुम्ही कुठल्या डायरेक्शननी मोजताय, त्याला अलॉंग द एक्स ॲक्सिस जात आहे, वाय ॲक्सिस जात आहे की झेड ॲक्सिस जात आहे, त्या डायरेक्शनवर तुमच्या ह्या प्रॉपर्टीज डिपेंड असणार. या उलट आयसोट्रॉपिक असतो आपला ॲमॉर्फस सॉलिड, दे हॅव सिमिलर फिजिकल प्रॉपर्टीज इन ऑल डायरेक्शन. कुठल्या पण डायरेक्शनला जा, याच्या प्रॉपर्टीज बिलकुल सगळ्या सारख्या असतात. हा झाला आपला क्रिस्टलाइन सॉलिड आणि ॲमॉर्फस सॉलिडचा डिफरन्स. हे एनसीईआरटी मध्ये ॲज इट इज दिलेलं आहे. तुम्हाला थोडंसं एनसीईआरटी पण बघावी लागेल. असं नाही की एनसीईआरटी मधलं विचारणार नाही. समजला हा प्रश्न? काही डाऊट असतील तर तुम्ही तुमचे डाऊट किंवा तुमचे काही सजेशन्स असतील तर ते मला सुचवा, जेणेकरून आपण ते अप्लाय करूयात अपकमिंग व्हिडिओसाठी. तर नेक्स्ट प्रश्न बघा विचारला त्यांनी. हा तर प्रश्न सगळ्यांना येतोच, काही प्रॉब्लेम नाही. पिरियॉडिक टेबलचा प्रश्न आहे, आवर्त सारणीमध्ये हा विचारला जातो. मोस्ले प्रमाणे आवर्त सारणीतील मूलद्रव्यांच्या रचनाच्या आधारे असतात, रिकाम्या जागाच्या आधारे असतात. याचा ऑप्शनचा अणूंचा क्रमांक म्हणजे ॲटॉमिक नंबर. अकॉर्डिंग टू मोस्ली द बेसिस ऑफ देअर पिरियॉडिक अरेंजमेंट ऑफ एलिमेंट इज ॲटॉमिक नंबर. कुठला बेसिस असतो? ॲटॉमिक नंबर. पण मोजलेला ॲटॉमिक नंबर कसा मिळाला, ॲटॉमिक वेट का नाही घेतलं, मास का नाही घेतलं, व्हॉल्यूम का नाही घेतलं, या सगळ्या बाबी आपल्याला माहिती व्हायला पाहिजे, राईट. जर पिरियॉडिक टेबल जर आपण म्हटलं, पिरियॉडिक टेबल हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे केमिस्ट्रीमध्ये. कारण पिरियॉडिक टेबलमध्ये आपल्या एलिमेंट्सची रचना केलेली असते ग्रुप्समध्ये आणि पिरियड्समध्ये. 7 पिरियड असतात आणि 18 ग्रुप असतात. 4 ब्लॉक असतात, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. आता बघा, पिरियॉडिक टेबलबद्दल बरेचसे सायंटिस्ट आले, त्यांनी आपापल्या गोष्टी मांडल्यात, त्यांनी आपापल्या रिसर्च इथे आपल्यासमोर मांडला. तर प्रत्येकाने काय केलं की पहिले एक सायंटिस्ट आला प्राउस्ट काय म्हणतो की एलिमेंट म्हणजे मूलद्रव्य हे हायड्रोजन सारखे असतात. पण हा कुठेतरी चुकला, प्राउस्ट कुठेतरी चुकला. प्राउस्टने हे सांगितलं. याच्या पिरियॉडिक टेबलवर मी एक लेक्चर सिरीज बनवलेली आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तुम्ही ते डिटेलमध्ये बघू शकता. जस्ट मी इथे तुम्हाला सांगतोय. त्यानंतर आला लेवोझियर काय म्हणतो, 2 प्रकारचे एलिमेंट असतात, एक असतो मेटल आणि एक असतो नॉन मेटल, धातू आणि अधातू. हे कोणी सांगितलं? लेवोझियरला नंतर फादर ऑफ केमिस्ट्री पण म्हणण्यात आलं. त्यानंतर आला डोबेरिनियर ट्रायड, त्याने त्रिके दिले, 3 एलिमेंटचा सेट बनवला. त्याने सांगितलं की पहिला एलिमेंट आणि तिसरा एलिमेंट या दोघांचा ॲटॉमिक मासचा जर ॲव्हरेज घेतला आपण, तर तो मधल्या एलिमेंटचा मास येतो. हा झाला डोबेरिनियर. नंतर आला न्यूलँड ऑक्टेव्स, न्यूलँडची अष्टके. न्यूलँडनी काय म्हटलं, पहिला एलिमेंट आणि जो 8वा एलिमेंट आहे या दोघांच्या ज्या प्रॉपर्टी असतात त्या सारख्या असतील. हा न्यूलँड बोलला आपल्याला. त्यानंतर कोण आला? दिमित्री मेंडेलिस यांनी थोडंसं चांगलं काम केलं. त्यांनी एक छोटासा पिरियडिक टेबल दिला. त्यांनी म्हटलं की त्याचा पिरियडिक टेबल अरेंज केला त्याने ॲटॉमिक मास किंवा ॲटॉमिक वेटबद्दल, है ना. ॲटॉमिक वेटवर त्यांनी सांगितलं की हा पिरियडिक टेबल आपण ॲटॉमिक वेटनुसार अरेंज केलेला आहे. पण त्याच्या पिरियडिक टेबलमध्ये पण काही बरेचसे ड्रॉबॅक होते. ते ड्रॉबॅक कव्हर करण्यासाठी हेनरी मोझलेने आपल्याला दिला आधुनिक आवर्त सारणी म्हणजे मॉडर्न पिरियडिक टेबल. आता मोझलेने काय केलं, प्रत्येक एलिमेंट्सला घेतलं, त्याचे एक्सरे स्टडी केली. एक्सरे बद्दल त्याने एक्सरे स्टडी केली. तर त्याला एक ग्राफ मिळाला, त्यांनी एक प्लॉट ड्रॉ केला. त्या ग्राफवर त्याला कळालं की प्रत्येक एलिमेंटचा जर मी एक्सरे काढत गेलो तर मला एक स्ट्रेट लाईन मिळते. कुठली लाईन मिळेल त्याला? एक स्ट्रेट लाईन. तर या स्ट्रेट लाईनहून त्यांनी एक निष्कर्ष काढला की स्ट्रेट लाईन मिळण्यामागे काहीतरी प्रोटॉन्सचा रोल आहे. प्रोटॉन्स कुठे असतो बघा? प्रोटॉन्स असतो तुमच्या न्यूक्लियसमध्ये, राईट. न्यूक्लियसमध्ये. आणि प्रोटॉन्स म्हणजेच तुमचा काय असतो? प्रोटॉन्स इज नथिंग बट द ॲटॉमिक नंबर. हा काय असतो? ॲटॉमिक नंबर. मग हेनरी मोझलेला कळाले की बाबा आपण जे हे पिरियडिक टेबल अरेंज करू शकतो तो ॲटॉमिक नंबर थ्रू अरेंज करू शकतो, जेणेकरून सगळ्या जे ड्रॉबॅक्स आहेत तिथं कव्हर होतील. मग त्याने एक रिलेशन दिलं, त्याचं एक इक्वेशन आहे, स्क्वेअर रूट ऑफ फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू ए इन ब्रॅकेट झेड मायनस बी. हे इक्वेशन आहे. वेअर व्ही इज इक्वल्स टू फ्रिक्वेन्सी, याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो, आणि जो झेड दिला हा झेड जो आहे हा झेड त्याला म्हणतो आपण ॲटॉमिक नंबर. झेड म्हणजे ॲटॉमिक नंबर. हे रिलेशन दिलेलं आहे. एखाद्या वेळेस रिलेशनवर तुम्हाला प्रश्न विचारू शकतो की बाबा हेनरी मोझलेचं रिलेशन काय आहे. आणि जो ए आणि बी दिलेलं, ए आणि बी इज इक्वल्स टू कॉन्स्टंट टर्म, ह्या कॉन्स्टंट असतात.
तर हा झाला हेनरी मोजलीचं इक्वेशन. तर हे झालं हेनरी मोजलीची थेअरी की त्यांनी कशा प्रकारे आपले एलिमेंट्स डिस्कवर केलेत आणि त्याला कशा प्रकारे अरेंज केलं, कुठल्या नंबर थ्रू, ॲटॉमिक नंबर थ्रू. तर हा एक माझा एक प्रयत्न होता तुम्हाला हे क्वेश्चन तुमच्यापर्यंत पोहोचवायचा. या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला एक डिटेलमध्ये प्रोव्हाइड करायचे. तर एक पुन्हा एक मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला, ज्यांनी कोणी हे व्हिडिओ नवीन बघत असेल, ज्यांनी कोणी या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज डू सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. चॅनलचं नाव तुम्हाला माहितीच, प्रोफेसर्स सुनील सायन्स अकॅडमी. या चॅनलवर तुम्हाला MPSC राज्यसेवा असो, MPSC कंबाईन असो, गट ब असो, या सगळ्या परीक्षांचे सायन्सचे तुम्हाला इथे व्हिडिओ, लेक्चर्स, क्वेश्चन आन्सर सिरीज सगळ्या बाबी इथे मिळतील. ओके. कसा वाटला हा व्हिडिओ तुम्ही मला शेवटी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद. अभ्यास करा.